नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील आनंदनगर परिसरातील नमो उद्यानाच्या भूमिपूजनावरून राजकीय वाद चिघळला आहे. भाजपचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदलकुलवार यांनी 6 एप्रिल रोजी नगराध्यक्षासह भूमिपूजन करून फलक लावला. मात्र त्यावर विद्यमान आमदार संजय देरकर यांचे नाव नसल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर आमदार संजय देरकर यांनीही स्वतंत्र भूमिपूजन करत फलकावर भाजप नगराध्यक्षाचे नाव वगळले. प्रोटोकॉल पाळला जात नसल्याचा आरोप करत देरकर यांनी ईट का जवाब पत्थर से देंगे असा इशारा दिला आहे. या प्रकारामुळे वणी मतदारसंघात श्रेयवादाची लढाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र यवतमाळ. नमो उद्यान या ग्राउंडमध्ये बगीचा तयार होणार आहेत. लवकरच या परिसरात चांगलं असं स्वरूप या ग्राउंडचं होणार आहे. वणी शहरात नवीन उपक्रम या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. मी सर्व वणीकर जनतेंना शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी नमो उद्यानाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आपल्याला माहीत आहे की नगरपालिका दुसऱ्याच्या ताब्यात आहे. आम्ही COला पत्र दिलं होतं. COला सांगितलं की प्रोटोकॉलनुसार तुम्ही उद्घाटन करा. त्यांनी काही प्रोटोकॉल न पाळता नगराध्यक्ष आणि माजी आमदाराचं नाव टाकून उद्घाटन केलं. हे सरासर चुकीचं आहे. या गोष्टी यानंतर होणार नाही याची दक्षतासाठी आम्ही या ठिकाणी आज या नमो उद्यानाचं उद्घाटन करत आहोत. पुढे चालून वणीमध्ये अशी कोणतीही घटना घडणार नाही की जे फक्त प्रोटोकॉलप्रमाणेच चाललं पाहिजे. प्रोटोकॉल हा शासनाने दिलेला आहे. त्या शासनाच्या नियमानुसार CO आणि या परिसरातील जे काही अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना हे लक्षात आलं पाहिजे की यानंतर कोणतंही उद्घाटन करत असताना प्रोटोकॉलप्रमाणेच उद्घाटन झाले पाहिजे. हे त्याचा आज नमुना आहे. यानंतर कोणतीही गोष्ट अशी अनधिकृत कोणती केली तर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खपवून घेणार नाही. एकही शिवसैनिक या ठिकाणी सर्व शिवसैनिक मागं लागून या सगळ्या गोष्टी करणार. हेच काम याच कामासाठी आज शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. सर्व शिवसैनिक या ठिकाणी सज्ज आहे. याच्यानंतर ईट का जवाब पत्थर से ही देंगे